त्यांचे भक्त एक आहे. येस येस. ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. आज आपण श्रीमद भागवतम प्रथम स्कंद अध्याय 2 श्लोक क्रम 20 पासनं पुढे वाचणार आहोत. आता मी श्लोक वाचते 20वा. एवं प्रसन्न मनसः भगवद भक्ति अयोगतः भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. एवं याप्रमाणे प्रसन्न मनसः प्रसन्न मनाच्या भगवत भक्ती योगतः भगवंतांच्या भक्तीमुळे भगवत तत्व भगवंताविषयीचे ज्ञान विज्ञान मुक्त संगस्य भौतिक आसक्तीपासून मुक्त झालेल्यास जायते उदय होतो. अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक रागांपासून मुक्त झालेल्या अवस्थेत भगवत तत्वाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करतो. हा, अवधूत चरण प्रभूजी साधू प्रणाम वाचायला का? हरे कृष्णा. श्रील प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपादची जय असं म्हणून. तात्पर्य श्री प्रभुपाद द्वारा जय श्री प्रभुपाद की जय. भगवद्गीतेत 7.3 म्हटले आहे की सहस्र सामान्य मनुष्यांमध्ये कोणी विरळाच भाग्यवान असतो जो जीवनाच्या पूर्णत्वाकरिता प्रयत्न करतो. बहुतांश माणसे रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावाखाली कार्य करतात. असे लोक कामवासना, लोभ, अज्ञान आणि निद्रा यात आपला वेळ नष्ट करतात. असे जे मनुष्याच्या रूपात पशु आहेत त्यापैकी वास्तविक एखादाच मानव जीवनाचे उत्तरदायित्व जाणतो आणि शास्त्राने ठरवून दिलेल्या कर्तव्यांना अनुसरून आपल्या जीवनाचे सार्थक करण्याचा प्रयत्न करतो. अशा ज्या सहस्रांनी जीवनात सिद्धी मिळवली आहे त्यापैकी भगवान श्रीकृष्णांचे शास्त्रसिद्ध ज्ञान होऊ शकते. भगवद्गीतेत 18.55 असे म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांचे तत्वोत्तर ज्ञान केवळ भक्तियोगानेच प्राप्त होते. याच विषयाचे समर्थन उपरोक्त शब्दात केले आहे. सामान्य मनुष्याला किंवा ज्याने मानवी जीवनात यश प्राप्त केले आहे अशा मनुष्याला सुद्धा शास्त्रसिद्ध रीतीने किंवा पूर्णपणे भगवंताचे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. मनुष्याला जेव्हा समजते की तो जड तत्वापासून उत्पन्न झालेला नसून वास्तविक आत्मा आहे तेव्हा जीवनाची पूर्णावस्था प्राप्त होते. जड वस्तूंशी किंवा भौतिक गोष्टीशी आपले काही कर्तव्य नाही अशी जाण झाल्यावरच मनुष्याला दिव्य नवजीवन प्राप्त होते. ही यश सिद्धी जेव्हा मनुष्य रजगुणाच्या आणि तमोगुणाच्या पलीकडे गेलेला आहे अथवा दुसऱ्या शब्दात जेव्हा तो गुणांनी वास्तविक ब्राह्मण आहे तेव्हाच शक्य होते. ब्राह्मणत्व हे सत्वगुणाचे प्रतीक आहे. सत्वगुणात स्थित नसणारे लोक क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा त्यापेक्षा निम्न स्तर आहेत. मनुष्य जीवनामध्ये ब्राह्मण स्थिती सर्वोच्च आहे कारण ती सद्गुण पूर्ण आहे. म्हणून ब्राह्मणत्व प्राप्त केल्याविना कोणाला भक्त होता येणे शक्य नाही. भक्त कर्माने अगोदरच ब्राह्मण असतो परंतु तेथेच शेवट होत नाही. वर सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाला सुद्धा पूर्णपणे दिव्य स्थिती प्राप्त करून घेण्याकरता वैष्णव व्हावे लागते. शुद्ध वैष्णव मुक्त आत्मा असून ब्राह्मण स्थितीच्या पलीकडे असतो. भौतिक स्थितीत ब्राह्मण देखील बुद्ध आत्माच आहे कारण ब्राह्मण स्थितीत जरी ब्रह्म किंवा दिव्यत्वाची कल्पना आलेली असली तरी तेथे परम भगवंताविषयीच्या ज्ञानाचा अभाव असतो. त्यासाठी ब्राह्मण स्थिती पार करून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना समजण्यासाठी वसुदेव स्थिती प्रत पोहोचणे आवश्यक आहे. भगवत विज्ञान ही आध्यात्मिक परंपरेत स्नातकोत्तर विद्यार्थ्याची अभ्यासाची विषय वस्तू आहे. मूळ किंवा अल्पज्ञ लोक भगवंतांना समजू शकत नाही. ते आपल्या स्वैर लहरीप्रमाणे श्रीकृष्णांच्या अस्तित्वाचा अर्थ करतात. वस्तुतः भौतिक गुणांच्या दूषणांपासून मुक्त असल्याने कोणी भगवंताचे शास्त्र समजू शकत नाही. इतकेच काय पण ब्राह्मण स्तरावर सुद्धा ते शक्य नाही. जेव्हा गुणसंपन्न ब्राह्मण वास्तविक वैष्णव होतो तेव्हा अशा मुक्तावस्थेच्या नवजीवनात त्याला वास्तविकपणे भगवान कोण आहेत
हे जाणता येत नाही. हरे कृष्ण. जाणता येते. जाणता येते प्रभू, जाणता येते. सॉरी माताजी, जी प्रभूजी हे आहे ते जाणता येते. जाणता येते. म्हणजे भगवंतांना समजायचं असलं तर त्यांना ब्राह्मणत्वाच्या लेवलपासून वरती म्हणजे वैष्णवाच्या लेवलवरती यायचं आणि मगच ते जाणू शकतात. हरे कृष्ण. विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे. विद्यन्ते छिन्न होते, हृदय ग्रंथीही हृदयांची गाठ, छिद्यन्ते तुटून जातात, सर्व संशयाः सर्व प्रकारचे संशय, क्षीयन्ते क्षीण होतात, समाप्त होतात, च आणि अस्य त्यांची कर्माणी कर्मशृंखला दृष्टे पाहिल्यावर एव खचित आत्मनी आत्म्याच्या ठिकाणी ईश्वरे अधीक्षक. अशा प्रकारे अनुवाद, अशा प्रकारे हृदयातील अहंकाराची गाठ सुटते, सर्व संशयांचा उच्छेदन होतो, जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी भगवत दंशांचा साक्षात्कार होतो तेव्हा सकाम कर्माची शृंखला क्षीण होते. हा, अर्चना माताजी, हरे कृष्णा. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण माताजी. तात्पर्य शिला प्रभुपाद द्वारा शिला प्रभुपाद कीजिए. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करणे म्हणजे त्याच वेळी स्वतःच्या आत्म्याचे दर्शन करणे होय. मनुष्यांच्या आत्म्याच्या स्वरूपाविषयी अनेक तर्क भ्रामक कल्पना केल्या जातात. भौतिकवादी लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवित नाहीत आणि जे ज्ञानमार्गी आहेत ते जीवांच्या स्वतंत्र अस्तित्वावर विश्वास ठेवित नाहीत. ते जीवांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारून ब्रह्माच्या निराकार स्वरूपावर विश्वास ठेवतात. परंतु अध्यात्मवादी लोक आत्मा व परमात्मा यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे व ते गुणात्मक दृष्ट्या अभिन्न परंतु परिणाम दृष्ट्या भिन्न आहेत हे निश्चयाने सांगतात. दुसरे अनेक सिद्धांत आहेत, परंतु श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत असा अनुभव भक्तियोगाच्या प्रक्रियेद्वारे आला की सर्व तर्क निवृत्त होतात. श्रीकृष्ण सूर्यासारखे आहेत आणि परम सत्याविषयीचे जडवादी लोकांचे तर्क अंधकारमय मध्यरात्रीसारखे आहेत. मनुष्याच्या हृदयात श्रीकृष्ण रूपी सूर्य उगवला की परम सत्याविषयी आणि जीवाविषयी वाट्यांचा तर्करूपी अंधकार नष्ट होतो. सूर्याच्या उपस्थितीत अंधकार टिकू शकत नाही. तद्वत अज्ञानाच्या गहन अंधकारात लपून राहिलेली सापेक्ष सत्य सर्वांच्या हृदयात परमात्मा वाहणाऱ्या श्रीकृष्णाच्या कृपेने स्पष्टपणे प्रकट होतात. भगवद्गीतेत 10.11 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी माझ्या शुद्ध भक्तांवर विशेष कृपा दाखविण्यासाठी स्वतः भक्तांच्या हृदयात ज्ञानदीप ज्वलित करून संशयरूपी निबिड अंधकार नष्ट करतो. भगवंत भक्तांचे हृदय ज्ञानरूपी प्रकाशाने प्रकाशमान करण्याचे उत्तरदायित्व घेतात. त्यामुळे त्यांच्या दीनप्रेमाने सेवेत संलग्न असलेला भक्त कधीच अंधकारात राहू शकत नाही. त्याला पूर्ण सत्य आणि सत्याबाबत सर्व गोष्टी समजून येतात. भगवंतांनी प्रवृत्त केल्या कारणाने त्यांचे ज्ञान परिपूर्ण असते. जे लोक परम सत्याविषयी आपल्या स्वतःच्या मर्यादित सामर्थ्याने तर्क करतात त्यांचे ज्ञान अपूर्ण असते. ज्यांनी सेवा आणि शरणागतीने अधिकार प्राप्त केला आहे आणि ज्यांनी परंपरेतील अधिकृत आचार्याकडून विनम्र भावाने श्रवण केले आहे त्यांचे अनुभवजन्य ज्ञान म्हणजे परिपूर्ण ज्ञान होय. कोणी परमेश्वराच्या अधिकाराला आव्हान देईल आणि त्याच वेळी त्यांच्याविषयी ज्ञान प्राप्त करू शकेल असे कधी शक्य नाही. पूर्णाच्या मायाशक्तीने नियंत्रित होण्याला बाध्य अशा क्षुद्र अंशाच्या आव्हानात्मक वृत्ती समक्ष प्रकट न होण्याचा अधिकार परमेश्वर राखून ठेवतो. भक्त विनम्र असतो. दिव्य ज्ञान भगवंताकडून ब्रह्मदेवांना आणि ब्रह्मदेवाकडून त्यांच्या पुत्रांना परंपरेने प्राप्त होते. भक्तांच्या हृदयातील परमात्माकडून ही प्रक्रिया साध्य केली जाते. दिव्य ज्ञान समजून घेण्याचा हा परिपूर्ण मार्ग आहे. हे ज्ञान भक्ताला जड तत्वातून आत्मा भिन्न आहे हे पाहण्याचे सामर्थ्य देते. आत्म्याची आणि जड तत्वांची गाठ भगवंताकडून मोकळी केली जाते. ही गाठ म्हणजे अहंकार होय. हा अहंकार जीवाला जड प्रकृतीशी मिथ्या तादात्म्य करायला भाग पाडतो. ज्या क्षणी ही गाठ सुटते त्या क्षणी संशयांची अभ्रे दूर होतात. असा संशयरहित भक्त आपल्या स्वामींना पाहतो आणि स्वतःला त्या परमेश्वराच्या दिव्य प्रेमपूर्ण सेवेत संलग्न करतो. तेव्हा सकाम कर्माची शृंखला
पूर्णपणे तोडली जाते. भौतिक अस्तित्वात जीव स्वतःची परंपरा निर्माण करतो आणि जन्मोजन्मी कर्मांचे चांगले वाईट परिणाम भोगतो. परंतु भगवंताच्या दिव्य प्रेमळ सेवेत स्वतःला संलग्न करतात अशा कर्मशृंखलेतून तो क्षणमुक्त होतो. त्यांच्या प्रती कोणतीही कर्मबंधने निर्माण करीत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप सुंदर माताजी. आता श्लोक क्रम 22. अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मप्रसादनीम्. अतः म्हणून वै खचित कवयः सर्व अध्यात्मवादी नित्यं नित्य भक्तिं भक्ती प्रेममय सेवा परमया परम मुदा अत्यानंदाने वासुदेवे श्रीकृष्ण भगवती भगवंतांच्या ठिकाणी कुर्वंती करतात आत्मप्रसादनीम आत्म्याला कृतार्थ करणारी. अनुवाद. म्हणून अध्यात्मवादी अनादी काळापासून मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णाची प्रेममय सेवा करीत आहेत. कारण असा सेवाभाव आत्म्याला कृतार्थ करतो. साईराज प्रभूजी आपण वाचा. साईराज प्रभूजी हरे कृष्ण. साईराज प्रभूजी आपला आवाज नाही येते प्रभूजी. हरे कृष्ण. ओके, ज्यांना वाचायचं असेल ते प्लीज वाचायला सुरुवात करा. ओके, कोणी नाही वाचत आहे तर मीच वाचते आता. मी वाचते माताजी, मी वाचते. हरे कृष्ण. तात्पर्य शिला प्रभुपाद द्वारा. शिला प्रभुपाद की जय. या ठिकाणी विशेष करून भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी असलेल्या भक्तिमय सेवेचे वैशिष्ट्य निर्दिष्ट केले आहे. श्रीकृष्ण स्वयंरूप आहे. भगवंतांची इतर रूपे श्री बलदेव, संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि नारायण तसेच त्यांचे पुरुषावतार, गुणावतार, लीलावतार, युगावतार आणि इतर असंख्य रूपे हे सर्व त्यांचे अंश आणि कला आहेत. जीव विभिन्न अंश आहेत. भगवान श्रीकृष्ण परम सत्याचे मूळ रूप आहे. ते दिव्यत्वात अंतिम अधिकारी आहेत. त्यांच्या शाश्वत लीला सहभागी होणाऱ्या उच्च अध्यात्मवादी जनांसाठी ते अधिक आकर्षक आहेत. श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यासोबत ब्रजभूमीमध्ये जसे वैयक्तिक मधुर संबंध प्रस्थापित करता येतात तसे मधुर संबंध अन्य भगवत अवतारांसोबत प्रस्थापित करता येत नाहीत. श्रीकृष्णांच्या दिव्य लीला इतर अल्पबुद्धीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे केवळ अर्वाचीन काळात स्वीकृत झालेल्या नाहीत. त्या लीला शाश्वत असून ज्याप्रमाणे सूर्य पूर्व क्षितिजावर प्रतिदिन उगवतो त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात समयानुसार त्या प्रकट होत असतात. हरे कृष्ण. साधे प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. सत्वं रजस्तमैति प्रकृतिर्गुणास्ते युक्त परपुरुष एक इहास्य दत्ते स्थित्यादयी हरिविरिंचि हरेति संज्ञाः श्रेयांसि तत्र खलु सत्वतनोर्नृणां स्युः. सत्वं सत्वगुण, रजः रजोगुण, तमः तमोगुण इति अशा प्रकारे प्रकृतेः भौतिक प्रकृतीचे गुणाः गुण तैहि त्यांच्याकडून युक्तः युक्त झालेला परः दिव्य पुरुषः पुरुष एकः एक इह अस्य या भौतिक जगताचे धकते धारण करतो. स्थिती आदये उत्पत्ती स्थिती लय यासाठी हरी भगवान विष्णू, विरिंची ब्रह्मदेव, हर भगवान शिव इति याप्रमाणे संज्ञाः विभिन्न रूपे श्रेयांसी अंतिम श्रेय लाभ तत्र तेथे खलु खरोखर सत्वगुण तनोः रूप नृणाम मनुष्यांच्या स्युः असतात. अनुवाद. दिव्य सच्चिदानंद भगवान अप्रत्यक्ष रूपाने भौतिक प्रकृतीच्या सत्व रज आणि तम नामक 3 गुणांशी संबंधित आहेत. केवळ भौतिक जगाच्या उत्पत्तीकरिता, पालनाकरिता आणि संहाराकरिता ते ब्रह्मा, विष्णू आणि शिव असे गुणात्मक रूपे धारण करतात. त्यातील सत्वगुणायुक्त विष्णूकडून
अखिल प्राणी मात्रे परम लाभ प्राप्त करू शकतात. हा, साईराज प्रभूजी, हरे कृष्ण, आपण वाचू शकतात. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. आवाज येतो? येतोय येतोय प्रभूजी. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारे श्रील प्रभुपाद की जय. वर सांगितल्याप्रमाणे भगवान श्री कृष्णांची त्यांच्या समग्र अंशासह प्रेममय सेवा केली पाहिजे, याचे या ठिकाणी समर्थन केले आहे. भगवान श्री कृष्ण आणि त्यांचे सर्व विस्तारित अंश म्हणजे विष्णू तत्वे आहेत. श्रीकृष्णांपासून त्यांचे दुसरे प्रकटीकरण श्री बलदेव हे आहे. श्री बलदेवांपासून संकर्षणांचे प्रकटीकरण आहे. संकर्षणांपासून नारायण आणि नारायणांपासून द्वितीय संकर्षणांचे प्राकट्य आहे. या संकर्षणांपासून पुरुषावतार श्री विष्णूंचे प्राकट्य आहे. हे श्री विष्णू हे या भौतिक जगातील सत्वगुणांचे अधिष्ठाते आहेत. त्यांना क्षीरोदक्षाय विष्णू किंवा परमात्मा म्हणतात. ब्रह्मा आणि शिव हे क्रमशः रज तम गुणांचे अधिष्ठाते आहेत. या भौतिक जगातील सत्व रज तम या त्रिगुणांचे विभागाधिपती आहेत. ब्रह्मदेवांच्या रजगुणामुळे सृष्टी निर्मिती होते. विष्णूंच्या सत्वगुणामुळे विश्वाचे पालन शक्य होते आणि जेव्हा संहार आवश्यक असतो तेव्हा भगवान शिव तांडव नृत्याने त्याचा संहार करतात. भौतिकवादी आणि मूर्ख मानव क्रमशः ब्रह्मांची आणि शिवांची उपासना करतात, परंतु शुद्ध अध्यात्मवादी साधक सत्वमूर्ती विष्णूंची त्यांच्या अनेक रूपात उपासना करतात. भगवान विष्णू आपल्या लक्षावधी आणि कोट्यवधी परिपूर्ण रूपात आणि विभिन्न रूपात प्रकट होतात. आपल्या संपूर्ण स्वांश स्वरूपात त्यांना भगवान म्हणतात आणि विभिन्नांश स्वरूपात त्यांना जीव असे म्हणतात. जीव आणि भगवान यांची आपापली मूळ आध्यात्मिक स्वरूपे आहेत. जीव कधी भौतिक शक्तीच्या अधीन होतात, परंतु भगवान विष्णूंची स्वरूपे नेहमी भौतिक शक्तीची नियंत्रक असतात. भगवान विष्णू माया च्या अधीन झालेल्या बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी वेळोवेळी अवतीर्ण होतात. बद्ध जीव भौतिक जगतात अधिपती होण्याच्या हेतूने प्रकट होतात आणि म्हणून ते 3 गुणांनी बद्ध होतात. भौतिक संसाररूपी कारागृहात काळ घालविण्याकरिता जीवांना आपली भौतिक आवरणे बदलावी लागतात. भौतिक जगाचे हे कारागृह भगवंतांच्या निर्देशानुसार ब्रह्मदेवांनी निर्माण केले आहे आणि कल्पाच्या शेवटी सर्व जगताचा प्रलय भगवान शिवांकडून होत असतो. तथापि ज्याप्रमाणे कारागृहाचे पालन राजाकडून होत असते, त्याप्रमाणे या जगतरूपी कारागृहाचे पालन श्री विष्णूंकडून होत असते. म्हणून ज्या कोणाला भौतिक अस्तित्वाच्या कारागृहातून मुक्त होण्याची इच्छा आहे, हे कारागृह जन्म मृत्यू व्याधी आणि वृद्धावस्था सारख्या वारंवार येणाऱ्या दुःखांनी भरले आहे, त्या मनुष्याने भगवान विष्णूंना प्रसन्न केले पाहिजे. भगवान विष्णूंनी उपासना प्रेमयुक्त सेवेद्वारेच केली जाते. जर कोणाला भौतिक जगतातील कारागृहाचे जीवन अक्षय ठेवावयाचे असेल, तर ज्या योगाने तात्पुरती शांती मिळेल अशा प्राकृत सुखासाठी शिव, ब्रह्मदेव, इंद्र आणि वरुण यासारख्या निराळ्या देवतांची त्याने उपासना करावी. परंतु यापैकी कोणतीही देवता प्राकृत जगातील बद्ध जीवांची मुक्तता करू शकत नाही. अशी मुक्ती एकमेव भगवान विष्णूंकडूनच प्रदान केली जाऊ शकते. म्हणून भगवान विष्णूंकडून जीवनाचा अंतिम लाभ प्राप्त होतो. हरे कृष्णा, धन्यवाद. हरे कृष्णा, धन्यवाद प्रभूजी, खूप सुंदर आपण वाचलंय. ओके, आज आपलं इथलं सेशन पूर्ण होतोय. आपण आज श्लोक क्रम 20 पासनं श्लोक क्रम 23 चा श्लोक पूर्ण केलेला आहे. येत्या आठवडीपासून आपण श्लोक क्रम 24 पासनं आपण सुरू करणार आहोत. हरे कृष्णा.